महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 26 एप्रिल रोजी होत असताना अमरावती येथे काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावच नसल्याचं मतदाराच्या निदर्शनास आलं। गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी मतदान करत असून सुद्धा यावर्षी मतदार यादीत नावच नसल्याचं एका मतदाराचं म्हणणं आहे। नुसतं ऑफलाईन यादीच नाही तर शासनाद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंक आणि शासकीय वेबसाईटवर सुद्धा या संदर्भात सर्च केल्यानंतर स्वतःचं नाव न दिसल्यामुळे मतदार नाराज आहेत। या संदर्भात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण अशी ओरड युवा मतदात्यांकडून व्यक्त होत आहे। अभिषेक सुधाकरराव टाले, राहणं अमरावती। गेल्या 2009 पासून माझं हे मतदान कार्ड आहे, तेव्हापासून मी मतदान करत आहे। पण आज 2024 आलाय। गेल्या 2009 पासून मी या शाळेत मतदान करत आलो आहे। पण आज मी जेव्हा इथे आलो माझं मतदान कार्ड घेऊन, पण माझं यादीत नावच नाही आहे आणि हा प्रशासनाचा अक्षरशः भोंगळ कारभार आहे। प्रशासनाने यावर त्वरित लक्ष द्यावं आणि आमच्यासारख्या युवकांचं जे देशाचं भविष्य घडवत आहे त्यांचंच नाव जर आज या मतदान यादीत नसेल तर विचार करा की प्रशासन कसं बसेल। बरं, दरवेळेला तुम्ही इथेच मतदान करता, मग यावेळेला असं नाही होऊ शकत का की दुसऱ्या कुठल्या बूथवरच्या यादीत नाव गेलं असेल? मॅडम, मी जे प्रशासनाने लिंक पाठवल्या होत्या, व्हॉट्सअप लिंक आणि प्रत्येक ज्या लिंक्स होत्या, मी त्या प्रत्येक लिंकवर माझं नाव सर्च केलं। माझा हा जो नंबर आहे ECI नंबर पण टाकला तर माझा नो रिझल्ट फाउंड दाखवलेला आहे आणि हा प्रशासनाचा अत्यंत भोंगळ कारभार आहे। प्रशासनाने यावर लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि येणारे जे इलेक्शन्स राहतील दुसऱ्या जिल्ह्यांचे त्याच्यातून तरी युवकांची नावं वगळण्यात न जावे आणि देशासाठी एक मजबूत सरकार बसावं। त्याच्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदान करायला हवं आणि त्यांचं नाव या यादीत असायला हवं। आणि प्रत्येक जण म्हणतं की मतदान करणं हा कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचा अधिकार आहे। जर आपल्या लिस्टमध्ये नावच नसेल तर हे आमच्यावर अन्याय असून आमचा हा अधिकार काढण्यासारखा झालेला आहे आणि याच्या बाबतीत फक्त आणि फक्त प्रशासनच जबाबदार आहे। याची आम्ही गांभीर्यपूर्वक त्यांनी दखल घ्यावी आणि आमच्या सारख्या युवकांचं नाव याच्यापुढे कधी न वगळण्यात यावं याची पूर्णतः काळजी घ्यावी। आणि याच्याचमुळे आज आपल्या जिल्ह्याचे प्रत्येकी पर्सेंटेज हे वोटिंगचे कमी होत आहे आणि चांगलं सरकार निवडण्यासाठी हे प्रत्येकाचं मतदान व्हायलाच पाहिजे। या युवकाचं इथे यादीमध्ये नावच नाही आहे म्हणजे प्रशासनाला आपण आता काय म्हणणार? यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांचं यादीमध्ये नाव नाही आहे, पण या बूथवर आम्हाला हे भेटले आणि त्यांनी त्यांची तक्रार ही मांडलेली आहे। तर नक्कीच मंडल न्यूज ही तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो करा।